4-5 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामध्ये बिल्डिंग नव्हती गळत, स्लॅब नव्हता गळत, तर एक काच उघडी राहिल्यामुळं आणि ज्या ठिकाणावरनं पाणी जाण्याचे सोर्स आहे पावसाचं पाणी, तर त्याच्यामध्ये त्या पाईपाच्या वरती वीट होती. त्या विटेमुळं ते पाणी साचलं आणि ते काही पाणी जे इलेक्ट्रिकचे पाईप आहेत त्याच्यामधनं आणि काही पाणी जे वरांड्यामध्ये असं आलं, त्याच्यामुळं जिन्यात खाली पाणी पडलेलं आहे. ही जी नगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये, अशी सुसज्ज अशी नगरपालिका महाराष्ट्रात कुठंच नाही. स्वतः आमदारांनी प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालून प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी क्वालिटीकडे लक्ष देऊन ही इमारत बनवलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठंही गळती असं जे आले ते झालेलं नाही आहे. अवकाळी पाऊस असल्यामुळं पाऊस आडवा तिडवा कसा पण पडत होता, पाणी आतमध्ये दरवाजा उघडा असल्यामुळं पाणी आतमध्ये आलेले आहे आणि ते जिन्यामधनं खाली पडले, स्लॅबमधनं कुठंही पडलेलं नाही. माझी पत्रकार बंधूंना बघण्याला विनंती आहे, एखादी बातमी लावताना कमीत कमी आमची प्रतिक्रिया घेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये जी काही वस्तुस्थिती आहे ते आम्ही त्यांना सांगितलं असतं. आत्ता आपण जस्ट व्हिजिट पण करून आलो. आता अध्यक्ष महोदयांनी पण सांगितल्याप्रमाणे तो दरवाजा ओपन असल्यामुळे तो पाणी येऊन आणि तो जिन्यामध्ये पायऱ्या वाटतं ते पाणी खाली आलेलं आहे. त्यामुळे कुठेही स्लॅबला गळती नाही आहे. बिल्डिंग एकदम सुस्थितीत आहे, व्यवस्थित क्वालिटीचं काम झालेलं आहे आणि अशी बिल्डिंग आता अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मला वाटतं फार कमी नगरपालिकेची अशी बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये कुठेही क्वालिटीमध्ये 0% कॉम्प्रोमाइज झालेलं नाही. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, जेव्हा कुठली बातमी लावायची असेल किंवा काही असेल तर त्या कृपया आमची पण एक बाजू घ्या, त्यामध्ये वस्तुस्थिती आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर ही एक त्यातली बाब आहे.